नमस्कार, आप देख रहे हैं संभाजी नगर बुलेटिन, जिसमें हम आपको रूबरू करवाएंगे जिले की प्रमुख खबरों से। तो चलिए शुरुआत करते हैं खबरों का सिलसिला। पहली खबर में बात होगी कन्नड़ तालुका में बदहाल सड़क से परेशान ग्रामीणों ने प्रशासन का इंतजार करने के बजाय खुद ही सड़क की मरम्मत शुरू कर दी। रुक करेंगे नादरपुर गाँव का, जहाँ पर्यावरण संरक्षण को लेकर ग्रामीणों ने अनूठी पहल की है। ऐसी तमाम खबरों पर विस्तार से डालेंगे नजर। महाराष्ट्र के छत्रपति संभाजीनगर जिले के कन्नड़ तालुका में बदहाल सड़क से परेशान ग्रामीणों ने प्रशासन का इंतजार करने के बजाय खुद ही सड़क की मरम्मत शुरू कर दी। पिपरखेड़ा से गौर पिपरी जाने वाली सड़क पर बड़े बड़े गड्ढों के कारण लोगों को रोजाना परेशानी का सामना करना पड़ रहा था और दुर्घटनाओं का खतरा भी बना हुआ था। लंबे समय तक कोई कार्रवाई नहीं होने पर ग्रामीणों ने आपस में चंदा इकट्ठा कर गड्ढों को भरने का अभियान शुरू किया। ग्रामीणों का कहना है कि ये पहल लोगों की सुरक्षित आवाजाही सुनिश्चित करने के लिए की गई है। साथ ही उन्होंने विधायक, सांसद और संबंधित विभाग से सड़क का अस्थायी निर्माण जल्द शुरू कराने की मांग की है। ग्रामीणों का कहना है कि सड़क जैसी बुनियादी सुविधा उपलब्ध कराना सरकार की जिम्मेदारी है और इस दिशा में जल्द ठोस कदम उठाए जाने चाहिए। नमस्कार, आपण कन्नड तालुक्यामध्ये नादरपूर ते पिंपरखेडा ते गौर पिंपरी इतका रोड खराब झालेला आहे की खड्ड्यात रस्त्यात खड्डा आहे। यासाठी नागरिकांनी स्वतःच्या खर्चातून लोकवर्गणी करून स्वतः गड्डे बुजण्याचं काम करत आहे। आपण जाणून घेऊ जनतेची प्रतिक्रिया काय। आपल्या सोबत निकम संजीव भाऊ आहे, काय सांगाल आपण? काय झालं, या रस्ता कन्नड सोयगाव विधानसभा मतदारसंघामध्ये हा नादरपूर ते गौरपिपरी पर्यंत हा फुलंब्री मेन रस्ता आहे आणि या रस्त्यावर खूप वाहतूक आहे आणि दळणवळणाची मोठे वाहन या रोडवर चालतात आणि या रस्त्याची खूप दुरावस्था बऱ्याच दिवसापासून झालेली आहे। मी आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आमदार संजनाताई जाधव यांना विनंती करतो, या सर्व गावाच्या नागरिकांतर्फे, की यांनी तात्काळ या रस्त्याकडे लक्ष द्यावं। या 5 किलोमीटर रस्ता खूप खराब झालेला आहे। तिकडनं निधोना फाटा फुलंब्री ते गौरपिपरीपर्यंत आमदार अनुराधाताई चव्हाण यांनी तो रस्ता मंजूर केला व एवढा हा 5-6 किलोमीटर रस्ता संजनाताई जाधव यांनी मंजूर करावा व तात्काळ काम चालू करावं, ही मी त्यांना नम्र विनंती करतो। मग आता जो रस्ता आपण जे खड्डे बुजत आहात, कसे हे खड्डे गावातल्या नादरपूर, पिंपरखेडा आणि गौरपिपरी लोकांनी लोकवर्गणी केली व मजुरांचे पैसे त्यांनी दिले व बाकीचे रोलर मुरुम वगैरे मी माझ्या स्वखर्चाने टाकून दिला। काय सांगाल पाडोजवान साहेब? काय पंचायत समिती सदस्य आहे तुम्ही, सध्या काय सांगाल? आता तुम्ही आता रोडच्या बाऱ्यात सध्या दुरवस्था व्हायली, अतिशय खराब रस्ता, या बरेच म्हणजे ॲक्सिडेंट होता या रस्त्याने। सर्वात महत्त्वाचं मी यांचं अभिनंदन करेन, संजय आबा निकम यांनी स्वतः मुरुम, गाड्या, लोलर दिले व वर्गणीसाठी जेवखेडचे उत्तम पाटील माजी चेअरमन हे बिघोत यांनी पुढाकार घेऊन तिन्ही गावाचा संपर्क करून सर्वांकडून लोकवर्गणी जमा केली आणि तात्पुरतं काम सुरू केलं। तर हे पुढील काम लवकरात लवकर माननीय आमदार संजनाताई जाधव यांना आम्ही अशी नम्रतेची विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर रोडचं काम सुरू करावे। आपल्या सोबत चेअरमन आहे, काय सांगाल? माझे चेअरमन, काय सांगाल? माझं म्हणणं आहे की या रोड खूप नादुरुस्त झालेला आहे, गड्डे खूप झालेले आहे। लोकांना चालताना पावसाळ्यामध्ये शेतकऱ्याला खूप अडचण येते याच्यामध्ये। तर यावेळेस 2-3 माणसं पडले तरी सुद्धा कोणी आमदारला, खासदार लक्ष द्यायला तयार नाही। मग आम्ही पिंपरखेडा, नादरपूर जाऊ लोकवर्गणी जमा केली आणि संजू आबा यांनी खूप मोठं सहकार्य केलं। त्यांनी मुरुम आणून दिला, आम्ही लोकांनी मजुरी भरवलो फक्त, तरी आम्ही 50,000 रुपये जमा करून द्या संजू आबाला मजुरा करता देऊ राहिलो। हा, ते आमदारांना त्याच्याकडे आपण बघू शकता की गौर पिंपरीच्या जनतेने स्वतःच्या वर्गणी जमा करून पिपरखेडच्या लोकांनी स्वतःच्या वर्गणीतून जनतेने पैसे जमा करून गड्डे बुजण्याचं काम करत आहे। इतका रोड खराब झालेला आहे की खड्ड्यात रस्ता आहे की रस्त्यात खड्डा आहे। आमदार संजनाताई जाधव यांना विनंती आहे की लवकरात लवकर या रस्त्याची
काम सुरू करावे अशी जनतेची मागणी आहे. मी शिवाजी नवले, सी न्यूज भारत, महाराष्ट्र. महाराष्ट्र छत्रपति संभाजीनगर से सी न्यूज़ संवाददाता शिवाजी नवले की रिपोर्ट। महाराष्ट्र के छत्रपति संभाजीनगर जिले के नादरपुर गांव में पर्यावरण संरक्षण को लेकर ग्रामीणों ने अनूठी पहल की। सुंदर मेरा गांव अभियान के तहत ग्रामीणों ने अधिक से अधिक पेड़ लगाने और इनकी नियमित देखभाल का सामूहिक संकल्प लिया। कार्यक्रम के दौरान लोगों ने संदेश दिया कि सूखे और जल संकट से बचने के लिए वृक्षारोपण के साथ साथ पौधों का संरक्षण भी बेहद जरूरी है। ग्रामीणों ने कहा कि केवल पौधे लगाना ही नहीं बल्कि उन्हें जीवित रखना भी हर नागरिक की जिम्मेदारी है। इस मौके पर पर्यावरण संरक्षण, जल संरक्षण और स्वच्छ हरित गांव बनाने का संकल्प दोहराया गया। ग्रामीणों का मानना है कि यदि हर व्यक्ति एक पेड़ लगाए और उसकी देखभाल करे तो भविष्य में सूखे जैसी समस्याओं पर काफ़ी हद तक नियंत्रण पाया जा सकता है। नादरपुर की इस पहल की क्षेत्र भर में सराहना हो रही है और इसे अन्य गाँव के लिए प्रेरणादायक प्रयास माना जा रहा है। नमस्कार. आपण कन्नड तालुक्यामध्ये नादरपूर गावामध्ये आलेलो आहोत. नादरपूर हे आदर्श गाव म्हणून ओळखलं जाणारं नादरपूर आहे. की आता सध्या आपण एक इथे नागरिक आहे सगळे की त्यांनी एक संकल्पना घेतलेली आहे की बा प्रत्येक ठिकाणी झाडे लावा, झाडे जगवा. निसर्ग राहिला तरच वेळेवर पाऊस येईल. आपण जाणून घेऊ जनतेची प्रतिक्रिया. सर, काय सांगाल आपण? पर्यावरण संरक्षणाचा आम्ही मानस जो आहे मागील 5 वर्षापासूनच केलेला आहे. ज्यापासून की जर पर्यावरण जर सुरक्षित राहिलं म्हणजे झाडे लावा, झाडे जगवा ही संकल्पना आपण सर्व मिळून जर राबवली तर भविष्यात जे आहे तर दुष्काळ पडणार नाही. त्या याच्यातून आम्ही मागील 5 वर्षापासून आमच्या गावात वृक्षारोपणाचं कार्य मोठं हाती घेतलेलं आहे आणि त्यात आम्ही सक्सेस पण झालेलो आहे. जवळपास आमच्या इथं गावाच्या 8,000च्या वरती झाडं लागलेली आहे. त्याच्यामध्ये शेतकरी बांधवांनी आमच्या बांधावर पण केसर, आंबा, नारळ म्हणजे अशी फळं लागवड केलेली आहे. बऱ्याचशा ठिकाणी अजून काही लोकांनी शेतामध्ये पण अजून पण यावर्षी मोठा संकल्प केलेला आहे. आमच्या इथं आता दुष्काळाचं जे आपल्यावर आता घडत जे छायाचित्र दिसतंय आपल्यासमोर, आमच्या इथं सर्वांनी नियोजन केलेलं आहे की आता सर्व मिळून झाडं लावायचे आणि वनराई बंधारे करायचे. वनराई बंधारे करायसाठी प्रत्येक म्हणजे प्रत्येक शेतकरी बांधव आम्हाला 15 गोण्या देणार आहेत आणि भविष्यात आम्ही त्याच्यापासून जवळपास 100 वनराई बंधारे करायचं नियोजन आम्ही केलेलं आहे. आता जे काम चालू आहे कशासाठी चालू आहे? हे जे काम चालू आहे तर हे आता संरक्षण भिंत झाली आपल्या इथं. जवळपास 2.25 कोटीचं काम होतंय. हे जवळपास आता शेवटच्या स्टेपला आहे. तर आता ही जी जागा होती ती मोकळी पडलेली आपण बघताय. इथं आता आम्ही म्हणजे ऑक्सिजन पार्क तयार करणार आहे. म्हणजे इथं जर नारळाची झाडं लावणार आहे, मोहगुनी झाडं लावणार आहे. जे मोहगुनी जर जे झाड बघितलं तेच आपलं याच्यासारखं जसं वड पिंपळ आहे 24 तास ऑक्सिजन देणारं, तसंच हे मोहगुनीचं झाड आहे आणि ते इथं आम्ही सर्व लावणार आहे आणि एक ऑक्सिजन पार्क तयार करणार. म्हणजे निसर्ग जगवा, झाडे लावा, निसर्ग जगवा. आपण नादरपूरचे नागरिक आहात, काय सांगाल आपण? मी बाबूराव रंगराव निक्कम नादरपूर येथील नागरिक आहे. आता या संरक्षक भिंतीजवळ आमची मोकळी जागा पडलेली होती, तर आम्ही त्या ठिकाणी असं ठरवलं की या ठिकाणी चांगल्या प्रकारची झाडं लावून ऑक्सिजन पार्क करायचा व निसर्ग जगला तरच आपण जगू शकतो. हे त्याच्यामुळं आम्ही हा संकल्प केलेला आहे की आपण आणि त्यामुळं पाऊस सुद्धा पडतो झाडी जास्त लावल्यामुळे. त्यामुळे आम्ही या ठिकाणी पूर्ण झाडी लावून पूर्ण नदीकाठाला झाडं नारळाची लावून पूर्ण तयार करणार आहे. त्याच्यापासून ग्रामपंचायतला आम्हाला ग्रामपंचायतला नारळ झाडापासून जे तर आता जे आमच्या ज्येष्ठ नागरिक जे आमचे बाबूराव नाना यांनी सांगितलं, तर ज्येष्ठ नागरिक यांनी आमच्या सर्व त्यांनी जे संकल्पना सांगितली आपल्याला की नारळ झाडाचं आहे, त्याच्यापासून भविष्यामध्ये ग्रामपंचायतला उत्पन्न पण भेटेल नारळ झाडापासून. म्हणजे तो मानस आमचा आहे. झाडे बी लावा आणि फळ बी खा आणि निसर्ग जगवा आणि वेळेवर निसर्ग जगला तरच पाऊस पडेल वेळावर. तुम्ही सगळं जिल्ह्यातील सर्व जनतेला हा मेसेज गरजेचा आहे की बा झाडे लावले तरच तुम्हाला निसर्ग दिसेल, नाहीतर मग तुम्ही दुष्काळाच्या याच्यामध्ये पुन्हा दिसणार आहे. मी शिवाजी नवले, सी न्यूज भारत, महाराष्ट्र. महाराष्ट्र छत्रपति संभाजीनगर से सी न्यूज़ संवाददाता शिवाजी नवले की रिपोर्ट। संभाजीनगर बुलेटिन में फिलहाल के लिए इतना ही। बने रहिए सी न्यूज़ भारत के साथ। हर खबर आपके साथ, आपके हाथ।